आणि गवारीची मस्तपैकी आपण भाजी करणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। गवार असेच काढून घेऊया। आणि गवारीच्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते आपण काढलं आहे आणि पाटावर वंटा स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे। तर पाहू शकता मस्तपैकी हिरव्या मिरच्या आहेत, झणझणीत, लसूण आणि शेंगदाणे एवढंच वाटण आपण करणार आहोत। तर आता पाट्यावरती छानपैकी हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटण करून घेऊया। लसणाचा आणि हिरवी मिरचीचा स्वाद या गवारीच्या भाजीमध्ये खूप छान येतो। यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे पाट्यावरती मीठ टाकल्यामुळे मिरच्या ह्या पटकन वाटल्या जातात। तर खमंग असा वास येत आहे। तर छानपैकी आता हे वाटण करून घेऊया। कोणत्याही भाजीची चव ही पाट्यावर वंट्यावरती वाटण केलं की ती चव दुपटीने वाढते। तर पाहू शकता मस्तपैकी हिरवी मिरची आता वाटून घेतलेली आहे, ती आता काढून घेऊया आपण। आणि मस्तपैकी हिरवी मिरची तिखट आहे। तर पाहू शकता हे वाटण आता आपण काढून घेऊया। आणि शेंगदाणे थोडेसे ओबडधोबडच आपण वाटण करून घेणार आहोत। पाणी टाकायचं नाही, बिना पाणी टाकताच आपण छानपैकी हे शेंगदाणे वाटण करून घेणार आहोत। तर पाहू शकता छानपैकी आपण ओबडधोबड असे हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। आणि भाजलेले शेंगदाणे पटकन हे वाटले जातात। तर आपण इथे गवार घेतलेली आहे आणि गवारीच्या शिरा काढून छानपैकी 2-3 तुकड्यांमध्ये आपण असे तुकडे करून घेतलेले आहेत। पाहू शकता मस्तपैकी गवार आहे आणि छानपैकी झणझणीत अशी हिरव्या मिरचीतली आपण भाजी करणार आहोत। तर ही गवार आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर पाहू शकता छानपैकी आपण गवार ही धुवून घेतलेली आहे। तर आपली कढई छान गरम झाली आहे, यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल छानपैकी गरम झालं आहे, मोहरी टाकूया। मोहरी छानपैकी तडतडली आहे, इथे आपण पाट्यावरती मस्तपैकी वाटण केलेलं आहे हिरव्या मिरच्याचं आणि लसणाचं, ते पहिलं टाकूया। छानपैकी परतून घेऊया। आता यामध्येच आपण कढीपत्ता टाकूया। थोडीशी हळद, परतून घेऊया। यानंतर आपण जी गवार घेतली होती ती गवार टाकूया। छानपैकी परतून घेऊया। कोणतीही भाजी परतून घेतली की चवीला खूप छान लागते, त्यातला स्वाद खूप छान टिकून राहतो। त्याच्यामुळे आपण गवार छानपैकी परतून घेणार आहोत। तर पाहू शकता मस्तपैकी 2 मिनिटं आपण परतून घेतलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत, पुन्हा परतून घ्यायचं आहे। तर मीठ घातल्यानंतर आपण 2 मिनिटं छानपैकी परतून घेतलेलं आहे। घेता मस्तपैकी 2 मिनिटं वाफ काढूया। तर एक 2-3 मिनिटं आपण छानपैकी वाफ काढूया आणि ताटलीमध्ये थोडंसं पाणी ठेवूया। गवार ही वाफेमध्येच शिजली जाईल, परंतु आपल्याला थोडीशी लपतपीत भाजी करायची आहे, त्याच्यामुळे आपण ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे। ताटामध्ये पाणी ठेवलं की भाजी देखील छान वाफवली जाते, करपत नाही खाली। तर मस्तपैकी 2 मिनिटं वाफ काढूया। तर एक 2-3 मिनिटं झालेली आहेत। आणि मस्तपैकी गवार वाफवली आहे। पाहू तर वाफेमध्येच गवार छानपैकी शिजली जाते आणि हिरव्या मिरचीचं लसणाचं वाटण आहे ते देखील पाट्यावरती आहे, त्याच्यामुळे डबल स्वाद येतो भाजीला। आणि पाट्यावरती वाटण वाटलं की भाजीला एक वेगळी चव येते। आणि ही भाजी तर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये केलेली आहे। आता यामध्ये आपण जे शेंगदाणे वाटले होते आपण ते टाकूया। थोडेसे परतून घेऊया आपण।
आणि मस्तपैकी झणझणीत अशी भाजी होणार आहे। तर पाहू शकता छानपैकी आपण गवार ही परतून घेतलेली आहे शेंगदाणे टाकल्याच्या नंतर। आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत, जे गरम पाणी केलं आहे तेच टाकणार आहोत। पण आता गॅस मोठा केला आहे आणि छानपैकी भाजी थोडीशी ढवळून घेऊया पुन्हा एकदा। आणि खमंग अशी भाजी होते, हिरवी मिरचीतली भाजी खूप छान होते गवारीची। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून बघा आणि अशी भाजी करून पहा। तर मस्तपैकी आता हे ढवळून घेतलेलं आहे आणि एक 2-3 मिनिटं आपण छानपैकी उकळी आणायची आहे। झाकण ठेवूया। तर आपली गवारीची झणझणीत अशी लसूण आणि हिरव्या मिरचीतली वाटणातली भाजी तयार आहे। पाहू शकता खमंग असा वास येत आहे आणि पाट्यावर वंट्यावरती वाटण वाटलेलं आहे, त्याच्यामुळे भाजी आपली खूप छान झालेली आहे। तर मस्तपैकी अशी भाजी तुम्ही करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वरून आपण मस्तपैकी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। तर ही भाजी आपण मस्तपैकी बाजरीची गरमागरम भाकर आहे तिच्यासोबत खाणार आहोत। तर पाहू शकता गोलगरगरीत बाजरीची भाकर, तर ती आपण मोडून घेऊया आणि बरोबरच खाण्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे आणि मस्तपैकी सुकं खारं लोणचं घेतलेलं आहे। तर या मैत्रिणींनो जेवायला मस्तपैकी झणझणीत अशी गवारीची रसाभाजी आणि बरोबरच बाजरीची गरमागरम भाकर। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अशी गवारीची भाजी बनवून पहा।